नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA समाजशास्त्र या विषयामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत प्रकरण पहिले, समकालीन भारतातील शिक्षण. यामधला कालच्या तासिकेला बघितलं होतं आपण शिक्षणाची व्याख्या व अर्थ. त्यात थोडक्यात सांगू इच्छितो. शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाचा अर्थ म्हणजे काय. शिक्षण या संज्ञेचा अर्थ समजून घेण्यापासून शिक्षणाच्या इतिहासाचा आढावा घेण्याचा प्रारंभ करणे इष्ट ठरते. शिक्षा हा संस्कृत धातूपासून बनलेला असून त्याच्या शिक्षण अर्थात ज्ञान मिळविणे असा हो. दैनंदिन समाज जीवनात शिक्षणाचा संबंध वाचता लिहिता येणे हाच नाही तर पुस्तकी ज्ञानाशी जोडलेला जातो. म्हणून साक्षर आणि शिकलेला असे समीकरण सामाजिक जीवनातील रूढी झालेले आहेत. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे यासारख्या अनौपचारिक शिक्षणातून जे ज्ञान मिळते ते शिक्षण होय. दैनंदिन व्यवहारात समजले जाते साक्षर असे व शाळा, महाविद्यालय यातून शिक्षण मिळणे या सर्वांचा संबंध औपचारिक शिक्षणाशी आहे. त्यामधून काही लोकांनी विभिन्न काळातील नामवंत शिक्षण क्षेत्राशी संबंधित विभिन्न काळातील नामवंत विद्वानांनी केलेले व्याख्यात त्या व्याख्या उदाहरणार्थ पहा. समाज परिवर्तन हा शिक्षणाच्या अर्थामधील सर्वात जास्त महत्त्वाचा पैलू आहे असे कोण म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुले. समाज परिवर्तन व शिक्षणाच्या अर्थामधील सर्वात जास्त महत्त्वाचा पैलू म्हणजे शिक्षण होय असे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात. तर सभोवतालच्या नैसर्गिक सृष्टीशी, निसर्गाशी, मानवी जीवनाशी मेळ घालणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट व कार्य सर्वात जास्त महत्त्वाचे आहे असे कोण म्हणतात? रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सभोवतालतील नैसर्गिक सृष्टीशी, निसर्गाशी, मानवी जीवनाशी मेळ घालणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. बरोबर आहे, हे श्री रवींद्रनाथ टागोर म्हणतात. सुदृढ शरीर व सुदृढ मन निर्माण करणारे कार्य सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे असे जॉन लॉक म्हणतात. म्हणून महात्मा फुले, रवींद्रनाथ टागोर, जॉन लॉक यांनी शिक्षणाच्या व्याख्या वेगवेगळ्या स्वरूपात केल्या आहेत. वास्तविक पाहता शिक्षणाच्या ह्या व्याख्या वेगवेगळ्या नसून त्या शिक्षण या संज्ञेच्या अर्थामधील वेगवेगळ्या पैलूचे स्पष्टीकरण आहे. शिक्षणाच्या वर उल्लेखित व्याख्यामध्ये विविधता असण्याचे आणखी एक कारण आहे. व्यक्ती व समाज या दोघांची गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षण संस्था निर्माण झालेली आहे. या उलट अस्पृश्य, स्पृश्य, श्रेष्ठ, कनिष्ठ यासारख्या चुकीच्या व अयोग्य तत्वावर आधारित असणाऱ्या जाती व्यवस्थेला विरोध करून त्यात परिवर्तन घडवून आणणारे तत्कालीन समाजाची गरज म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. यांनी मुलींसाठी पहिली शाळा खोलली. शिक्षणाच्या गरज समाजाला आहे म्हणून यांनी समाजामध्ये अनेक उपक्रम कार्य राबवले आणि सगळेच शिकलेले पाहिजे म्हणून लोकांना प्रोत्साहित केले आणि स्वतः ज्योतिबा फुले
आणि सावित्रीबाई फुले यांनी दोघांनी शिक्षण घेतले पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांना जवळ आणले आणि त्यांना शिक्षण काय होते याचे महत्त्व पटवून दिले. स्पृश्य आणि अस्पृश्य, श्रेष्ठ आणि कनिष्ठ यासारख्या अनेक लोक त्यांना मोठे लहान जातीचे आणि वर जातीचे असे लोकांना न समजता उच्च जाती आणि कनिष्ठ जाती, श्रेष्ठ जाती आणि कनिष्ठ जाती, स्पृश्य आणि अस्पृश्य अशा लोकांना न समजता महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाच्या पाठिंबा केला आणि ते शिक्षणाचे पैलूपर्यंत गेले. असे अनेक उपक्रम, अनेक कार्य त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून केले. सावित्रीबाई फुले यांनी पुणे इथं मुलींची पहिली शाळा खोलली. औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेचा परिणाम म्हणून मानवजात निसर्गापासून दूर जात आहे. निसर्गाच्या अधिक जवळ जाणे हीच तत्कालीन समाजाची गरज आहे. समाजाची ही गरज पूर्ण करणे हे शिक्षकाचे म्हणजेच शिक्षण व्यवस्थेचे कार्य आहे. शिक्षणही मिळालं पाहिजे, मानवजातीला निसर्गही प्राप्त झाला पाहिजे, म्हणून समाजात आणखी परिवर्तन आलं पाहिजे. म्हणून रवींद्रनाथ टागोर म्हणतात की समाजाची ही गरज पूर्ण करणे शिक्षणाच्या माध्यमातूनच शक्य राहील. म्हणून त्याच्या निसर्गरम्य परिसरात शिक्षण देणारी शांतिनिकेतन, रवींद्रनाथ टागोरनी शिक्षणाच्या परिसरात शिक्षण देणारी शांतिनिकेतन ही संस्था, शिक्षण संस्था निर्माण केली. नुसतं शिकणे हेच शक्य नाही, तर विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी, चांगलं परिसर, निसर्गरम्य वातावरण, शिकण्याची लिंक जुळलं पाहिजे, त्यांच्यामध्ये आतुरता असली पाहिजे शिकण्यासाठी. म्हणून त्यांच्या परिसर, अवतीभोवतीचं आणि वातावरण चांगलं असायला पाहिजे. यासाठी रवींद्रनाथ टागोरनी शांतिनिकेतन या नावाची संस्था निर्माण केली. थोडक्यात काळानुसार समाजात गरजा बदलत असतात, त्याच्यातही परिवर्तन झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी विद्यार्थी शिकल्या पाहिजे म्हणून गावामध्ये मुलांना शिकवणे सुरू केले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये खोलली, मुलींना शिक्षण प्राप्त झाले पाहिजे म्हणून. रवींद्रनाथ टागोरनी शांतिनिकेतन संस्था निर्माण केली, याच्यात परिवर्तन झालं. समाजाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक अशा सर्व गरजा पूर्ण करण्याचे कार्य शिक्षणाला करावे लागतं. म्हणूनच काळानुसार शिक्षण व्यवस्थेत व शिक्षण पद्धतीत बदल झाले या असल्याचे किंवा दिसून येते. हे झालं शिक्षण आणि शिक्षणाचे व्याख्या. शिक्षण या संज्ञेच्या अर्थामध्ये महत्त्वपूर्ण घटक. समकालीन भारतातील शिक्षणामधला तिसरा घटक आहे शिक्षण या संज्ञेच्या अर्थामधील महत्त्वपूर्ण घटक. पहिला घटक आहे शिक्षण ही व्यापक अर्थ असणारी संज्ञा आहे. शिक्षण ही व्यापक असणारी संज्ञा आहे. बरोबर आहे. आपण आपल्या जीवनात संपादित केलेल्या ज्ञान आणि कौशल्य, काही ज्ञान आणि कौशल्य अगदी सहजपणे नकळत संपादित करतो. बरोबर आहे.
मानवाच्या 3 गरजा असतात: अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि मनुष्य म्हणून जगण्यासाठी लागणारा शिक्षण. म्हणजे आपण शिकलो नाही तर कुठेतरी आपण कमी पडतो, असं रवींद्रनाथ टागोर, महात्मा ज्योतिबा फुले, जॉन लॉक यांनी सांगून गेले. शिक्षण ही एक सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. शिक्षण ही थांबणारी प्रक्रिया आहे का? नाही. ते काही काळापासून सुरू झाली आणि आतापर्यंत सुरूच आहे ना, पुढे पण ते सुरूच राहील. हे सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. समाजामध्ये शिक्षणाची प्रक्रिया अतिप्राचीन काळापासून सुरू झाली. समाजामध्ये शिक्षणाची प्रक्रिया आतापासून सुरू झाली का? नाही, अतिप्राचीन काळापासून सुरू झाली. म्हणून शिक्षण ही सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. शिक्षण प्रक्रियेत अनौपचारिक शिक्षण आणि औपचारिक शिक्षण या दोघांचाही समावेश होतो. औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण यांच्या दोघांचाही समावेश होतो. कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा नातेवाईक या वर्तनाच्या अनुकरणाने शिक्षण हस्तगत केलेले आहे. या माहिती, ज्ञान आणि कौशल्याच्या प्राप्तीकरिता आपण कोणकोणते विशेष प्रयत्न करावे लागते, अशा अगदी सहजरित्या कुटुंबातून, नातेवाईकातून, समाजातील सामाजिक घटकाकडून आत्मसात होतात. बरोबर. औपचारिक शिक्षण औपचारिक शिक्षण या दोघांचाही समावेश होतो. औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण परस्पर आहे. दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलं. तिसरं आहे, व्यक्ती व समाजाच्या गरजा पूर्ण करण्याच्या कार्य शिक्षणाला करावे लागते. व्यक्ती व समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचे कार्य शिक्षणाला करावे लागते. समाजाच्या गरजा या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय. समाजाच्या गरजा ह्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा विविध प्रकारच्या असतात. त्या पूर्ण करण्याचे कार्य शिक्षकाला करावे लागते. शिक्षणाचा संबंध समाज व्यवस्थेत संरचनात्मक बदल व परिवर्तन घडवून आणण्यासाठीच असते. विकास देखील होते. एखादा विद्यार्थी शिकला, तो कलेक्टर झाला, त्याचा विकास झाला. एखादा विद्यार्थी शिकला आणि तो बिझनेसमॅन झाला, हा शिक्षणाच्या माध्यमातूनच झाला, त्याचं परिवर्तन झालं. एखादा विद्यार्थी समाजात कार्यामध्ये घुसत असेल तर त्याला शिक्षण घ्यायच लागेल. पहिले समाजाच्या शाळेत जाऊन त्याला थोडंसं ज्ञान घ्यावं लागेल, त्यानंतर तो सामाजिक कार्यामध्ये घुसेल. राजनीतीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जायचं असेल, विद्यार्थिनीला जायचं असेल, तर तो पण पहिले अनुभव घेईल शिक्षणाचा. असेच तिसऱ्या पॉईंटमध्ये सांगितले आहे, शिक्षणाशी संबंधित समाज व्यवस्था संरचनात्मक बदल व परिवर्तन घडवून आणण्याची आहे, तसेच विकासाची देखील पायरी आहे. एखादा विद्यार्थी शिकला आणि तो टीचर झाला, त्यानं परिवर्तन केलं, म्हणून परिवर्तनशील हे शिक्षण आहे. चौथा पॉईंट आहे, शिक्षण ही एक सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. शिक्षण हे एक सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. दुसऱ्याच पॉईंटमध्ये सांगितलं मी ना की प्राचीन काळापासून
अति प्राचीन काळापासून हे शिक्षण संस्था सुरू आहे. आतापासूनच आहे का? नाही. तसेच शिक्षण हे समाजशास्त्रीय दृष्टीने एक सामाजिक संस्था आहे. कुटुंब, विवाह, धर्म याचप्रमाणे शिक्षण ही समाजाची पायाभूत संस्था आहे. कुटुंब, विवाह आणि धर्म यांच्या प्रमाणे शिक्षण ही समाजाची पायाभूत संस्था आहे. ती समाजा एवढीच प्राचीन आहे. शिक्षणाच्या एक संस्था म्हणून विचार करताना आपण प्रामुख्याने औपचारिक शिक्षण घेण्यासाठी मुद्दाम हेतुपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या शिक्षण व्यवस्थेत लक्ष केंद्रित करीत असतो. आपण शिक्षण घेण्यासाठी काय आता ऑनलाईन कोरोना सुरू आहे, ऑनलाईन क्लासेस सुरू असते. तर काही शिक्षण मात्र आपण प्रयत्नपूर्वक कष्टपूर्वक घेतले असते, तर काही शिक्षण आपण काही वेळा पुस्तके, मोबाईल, टी व्ही, वर्तमानपत्रे ह्या दैनंदिन जीवनात आलेच असतात शिक्षण घेण्यासाठी. ह्यापैकी कोणत्या तरी गोष्टीचा आपण आधार घेतो, कोणत्या तरी घटकांचा आधार घेतो आणि माहिती ज्ञान प्राप्त करतो आणि कौशल्य निर्माण करतो. पाठ्यपुस्तके, मोबाईल, टी व्ही, वर्तमानपत्रे यांच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या माहिती ज्ञान आणि कौशल्याच्या शिक्षणास अनौपचारिक शिक्षण असे संबोधले जाते. तर हे झालं सतत शिक्षण प्रक्रियेची प्रक्रिया. त्यानंतरचा पॉईंट आहे 5वा, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण आहे. मी पहिलेच सांगितलं होतं 3ऱ्या पॉईंटमध्येच की एखादा विद्यार्थी पॉलिटिक्समध्ये जात असेल, राजनीतीमध्ये, तर त्याला पहिले शिक्षण घ्यावं लागेल. त्या शिक्षणाच्या माध्यमातून अनेक गोष्टी प्राप्त होतील, त्याला अनेक ज्ञान प्राप्त होईल. त्यानंतरच तो त्या पॉलिटिक्समध्ये जाऊ शकते. त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. एखादा विद्यार्थी BSc केल्यानंतर त्याला डॉक्टरकीमध्ये जायचं आहे, त्याच्यात परिवर्तन झालं. तो BScच नाही करेल आणि डॉक्टरकीमध्ये जातो म्हणेल, डॉक्टरकी कोर्समध्ये, तर त्याला शक्य आहे का? नाही. म्हणून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास, सर्वांगीण विकास म्हणजेच शिक्षण आहे. विद्यार्थ्यामध्ये नम्रपणा, श्रमप्रतिष्ठा, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा ह्या अनेक गोष्टी शिक्षणाच्या माध्यमातून होतो, म्हणजे त्याचा विकास होतो. आणि समाजामधील स्त्री पुरुष समानता, संवेदनशीलता हे पण त्यांच्यामध्ये विकसित होतो. अशी आधुनिक शिक्षणाची व्याख्या केली आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा पॉइंट म्हणजे आहे शिक्षण आणि व्याख्या यामधला आपण आतापर्यंत पाहिलं शिक्षणाचे अर्थ व व्याख्या थोडक्यात. त्यानंतर दुसरा घटक पाहिलं शिक्षण या संज्ञेच्या अर्थामधील महत्त्वपूर्ण घटक. त्याच्यात 5 घटक होते. त्यानंतर आहे भारतातील विभिन्न सामुदायिक शैक्षणिक स्थिती. हा थोडक्यात मी सांगते.
उद्याला पाहू नंतरच्या तासिकेमध्ये. भारतातील विभिन्न समुदायांची शैक्षणिक स्थिती. भारतातील विभिन्न समुदायांची शैक्षणिक स्थिती समजून घेणे म्हणजे समकालीन भारतातील शिक्षणाचा विचार करणे होय. भारतातील समकालीन शिक्षणावर गतकाळातील शिक्षण व्यवस्थेचा प्रभाव आहे तो समजून घेण्यासाठी आपणास भारतीय शिक्षणाच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेऊ. तर आपण ह्या पुढच्या लेक्चरला पाहू. धन्यवाद.